बीड़ की इस धर्म धरा पे पधारे हुए हमारी माताएं बहनों तथा हमारे सधार्मिक भाइयों, श्रमण भगवान महावीर स्वामी ने हमें पल पल में शिक्षा दी है, ज्ञान की, संयम की, विवेक की। क्यों दी है? कि जिससे हम हमारे कर्मों को क्षय कर सके और पुण्य कर्मों को बांध सके। इसलिए परमात्मा ने दो रास्तों के बीच में जो एक मीनार है वह है शिक्षा, वह है ज्ञान, जो हमें बताया है। और गुरुवर की इस जिनवानी के माध्यम से हम वो ज्ञान को प्राप्त करते हैं। रोज एक एक घुट या एक एक घड़ा हम उस कुएं से निकालते हैं और अपनी प्यास को बुझाना अर्थात ज्ञान को हमारी क्रिया में लागू करना, उस प्यास को बुझाकर हमने हमारी जीवनचर्या चलाते हैं। बंधुओं, एक कवि ने कहा है कि जरा कर्म संभाल कर करिए, हो इन कर्मों की अति भारी मार है, ना बचा पाएगा परमात्मा, फिर औरों से क्या एतबार है। बंधुओं, जो कर्म हमने हंस हंस के बांधे हैं वो कर्म जब उदय पर आते हैं तब परमात्मा भी हमें क्या नहीं कर सकता है, बचा नहीं सकता है। तो हमारे जो परिजन है, हमारे जो आसपास में हमारे मित्रजन है या रहने वाले और भी कोई है, वो हमें क्या नहीं कर सकते, बचा नहीं सकते। परंतु परमात्मा का जो मार्ग है वो कहता है कि ज्ञान के माध्यम से हम उस कर्मों को क्या कर सकते हैं, रोक सकते हैं। अर्थात जो हमें चोट लगने वाली होती है, परंतु अगर हम चश्मा लगाकर या आंखों से अच्छे से देखकर अगर चले तो ठोकरों से क्या हो सकते हैं, बच सकते हैं। ये बचना, संभलना, देखना, जानना ही परमात्मा का क्या है, मार्ग है। एक कथा मुझे याद आ रही है, कथा मराठी में है। एका गावात 3 मित्र होते आणि तिघीही मित्र बेरोजगार, कुठेही जाओ त्यांना काम भेटत नव्हतं आणि ते कामाचे सुद्धा आळशी। तर तिघी मित्रांनी विचार केला की आपण बीडहून औरंगाबादला जाऊ आणि तिथे जाऊन मस्तपैकी बिझनेस वगैरे या कोणाच्या दुकानावर काम करू आणि पैसे कमवू। कारण की बीडच्या सगळ्या लोकांना आपली हकीकत माहिती आहे की आपण काम करू शकत नाही तर आपल्याला कोणी काम देत नाही। तर ते तिघी मित्र आपल्या घरून सगळं सामान, बॅग वगैरे घेऊन तिघी मित्र रवाना झाली। रवाना काय झाली, निघाली। पक्का निश्चय केला की आता जायचंय तिथे आणि काम करायचंय आणि 4 पैसे घरात आणायचे। तर त्याचप्रमाणे ते गेले आणि रस्त्यामध्ये त्यांना एका माणसाचं काही पोटली या वायलेट या एखादी पिशवी पडलेली दिसली। तिघी मित्र आळशी होती परंतु देखणी होती। त्यांनी ती पिशवी उचलली आणि मनात फार आनंद व्यक्त केला, कारण त्या पिशवीमध्ये काय होते, 4 पैसे होते आणि त्यांनी विचार केला की आपण हे पैसे एकामेकांमध्ये काय करू, वाटून घेऊ आणि वापिस आपल्या बीडला पुढे जायची पण गरज नाही। तर काफी पायी पायी चालता चालता त्यांना भूक लागली आणि एका मित्राने विचार केला की मी समोरच्या दुकानावर जाऊन काहीतरी जेवणाचं घेऊन येतो। आणि इकडे तो जेवणाचं घ्यायला गेला आणि ह्या दोघांनी इथे बसल्या बसल्या प्लान केला की जर आपण ह्याला संपवलं तर ही जी पिशवी आहे पैशाची ही आपल्या दोघांच्या नावावर होईल, हे पैसे आपले होतील। यांनी इकडे प्रोग्राम केला। तो मित्र जेवण घेऊन आला आणि त्या दोघी मित्रांनी त्या मित्राला काय केलं, तुम्हाला कळलंच असेल काय केलं, भरपूर मारापिटी केली। तो बेहाल झाला आणि पडला। आणि ह्या लोकांनी विचार केला की आपल्याला जायचं आहे पण हे जे जेवण आणलेले ते आपण काय करू, खाऊन जाऊ, आलेलं जेवण कशाला ठुकरायचं। तर ते जेवण करायला जसे बसले तर जेवणामध्ये सुद्धा जहरीला पदार्थ त्या मित्राने काय केला होता, टाकलेला होता। तो ज्याप्रमाणे त्यांनी जेवण केलं तोच त्या लोकांना काय आली, बेहोशी आली आणि तिथेच ते पडले। तर बंधुओ, सांगायची गोष्ट म्हणजे अशी आहे की ही जी प्रकृती आहे ही प्रत्येकाला आपल्या आपल्या गुणाची सजा देते,
पण कधी, केव्हा आणि कुठे हे आपल्याला कळत नाही. ही सगळी दोरी कोणाच्या हातात आहे? त्या सद्गुरूच्या हातात आहे, त्या परमेश्वराच्या हातात आहे. कर्माची दोरी. आपलं कार्य फक्त काय करत राहो, एक चांगलं कर्तव्य करत राहो, चांगलं काम करत राहो, तर आपल्याला आपल्या कर्माचं एकदम चांगलं फळ सुद्धा भेटतं. परंतु जर आपली बुद्धी जर बिघडली तर मग काय होईल? पूर्णच घोटाळा तिथे होईल. तर परमात्मा आणि ईश्वर आणि हे सद्गुरू आपल्याला नेहमीच सांगतात की आपली बुद्धी काय नाही व्हायला पाहिजे, खराब नाही व्हायला पाहिजे. आपल्या बुद्धीमध्ये कोणताही विकार नको यायला. त्यासाठी आपण परमात्म्याची हे जे अमृत वचन आहेत ते रोज ऐकायचे, आणि ऐकायचेच नाही तर ते आपल्या मनामध्ये सुद्धा ग्रहण करायचे. तर आपली ही जी जीवन नय्या आहे ही काय होईल? ही सुधरेल. आपलं जीवन सुधरेल आणि आपली जीवनाची दशा सुद्धा सुधरेल. दशा सुधरेल तर आपल्याला जीवनाला एक नवीन दिशा मिळेल. त्याचप्रमाणे ही जी गोष्ट आहे त्याच गोष्टीमध्ये एक भजन आहे, ते तुमच्या समोर सादर करते. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीतिबद्ध, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जरी करण्या नसत, देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर. तर ह्या ईश्वराच्या डोरीला आपण काय देऊया? साथ देऊया. आणि आपले हे जे कर्म आहेत आपण प्रकृतीला, ईश्वराला साक्षी ठेवून एक चांगले कर्म करूया, दुसऱ्यांची मदत करूया. आणि ही सत्संगताची ही जी चांगली वाट आहे ही आपण सुद्धा जोडूया. आणि आपल्या आजूबाजूला असणारे बंधू आणि भाविकजन त्यांना सुद्धा या सत्संगतीच्या वाटेवर जोडूया. आणि ईश्वराच्या भक्तीने आपण काय करूया? चांगले कर्म करूया. कारण की कर्म चांगले अथवा वाईट हे कर्म असतात, परंतु ते कर्म कोणाला भोगावे लागतात? ह्या आत्मारूपी असलेला जो मध्ये आहे त्याला हे कर्म भोगावे लागतात. आपण हसता हसता तर कर्म बांधतो, परंतु जेव्हा ती तोडण्याची या जेव्हा त्यांना भोगण्याची वेळ येते त्यावेळेस काय होतात? डोळ्यातून अश्रू निघतात. परंतु ती वेळ जात नाही, ती वेळ काढावी लागते. तर ही परमात्मा श्रमण भगवान महावीर स्वामी आपल्याला हेच सांगतात की कर्म कसे असावे? ज्ञान आणि क्रिया या दोघांचा समन्वय असे आपले कर्म असावे. आणि कर्म चांगले असतील तर ही जीवनाची गाडी सुद्धा कशी चालेल? चांगली चालेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. बोल भगवान महावीर स्वामी की